जिजूंनी मोठं काम केलंय मांडणी लावून, कारण की गुड्डीताई खूप आधी आलेली, गुड्डीताई आणि कुका मावशी, तर भांडी सगळा खाली असे ठेवलेले असतात आणि खाली वाकून वाकून खूप कंटाळले ते. शेवटी सगळे भांडी आता मस्त इथे राहतील. आणि हा पण एक आहे. सो डिस्कशन चाललंय. चेतन कचवे, संचिता कचवे. हा स्टँड आणला होता आम्ही मुंबईवरून. दोन्ही पण है ना? हा, दोन्ही पण स्टँड आणले होते. हे ताटांचे आहे, त्यामुळे त्याच्या खाली नाही बसू शकत आहे आपण, कळलं का? खाली काय पण ठेवता येईल. कुठच्या लाईनीला? तिसरा फायनल असं झालं आता. हा बस ठीक आहे. राहतात हाय जागा आहे. फायनल झालं आता. मार्किंग करू. मुद्राने फायनल केलं. पसाराच पसारा आहे घरात, एकदम पसारा. आता भांडी लावूया आधी, मग आपलं घर चिकन होऊन जाईल. आता काय? आता पडदे, मिशन पडदे, मम्मीने पडदे आणले. ओके. चेंज करायचे आणि व्यवस्थित काढा, ते निघत नाही पटकन असं. तुला जी साईज बरोबर वाटेल इकडची तिकडची ती काढ. मुद्रा काम करते असं मोबाईल चालू ठेव आणि मुद्रा काम करेल. इकडे मोठा कामगार आहे बाबा. हे मेंटेनन्स वाले मोठे आहेत आमचे. गडबड. सगळं वरती अरेंज केलं जात आहे. जीजू इकडे पडद्यांचे रॉड काढतायत आणि कुका मावशीने छान असा बाळकृष्णाचं फ्रेम आणली आहे, जी खूप मस्त वाटते. आणि इकडे आपले सद्गुरू आणि छत्रपती शिवाजी महाराज. मावशी मस्त फ्रेश झाली आहे. ही आपली मस्त पाठी, जय जय रघुवीर समर्थ. आणि बाहेर सगळेजण खेळतायत इकडे पडवीत. हे बघा, पसाराच पसारा. विशू गेलेत, राऊंड मारतात आहेत. आणि इकडे आपला गणपती बाप्पा बसतो. आणि इकडे काकी राहतात. इथे आपलं घर आहे. आणि हे तुम्हाला माहीत असेल तर दीदीने केलेलं 21 पेंटिंग ते आहे हे. आणि आज सध्या तरी गडबडच सुरू आहे. हॅलो. तर तुम्हाला तर माहिती आहे की आपण गावी पोहोचलेलो आहोत. आणि सकाळी 9, 8:30 की 8ला आम्ही लोक पोहोचलो. आणि 8 ते 10 की 11 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. तुम्ही बघितलंच असतील की आपण मस्त ते भांड्यांचं स्टँड वगैरे लावून घेतलेलं आहे. आणि कपड्यांचा दोऱ्या वगैरे पण काय काय करायचं होतं ते सुद्धा केलेलं आहे. आणि पडदे लावायचे होते, ते पडदे पण लावून झालेले आहेत. आता मी, चेतन, जीजू आणि गुड्डीताई आम्ही लोक चाललेलो आहोत मार्केटला. थोडा छोट्या मोठी गोष्टी घ्यायच्यात. तर मी ॲक्च्युली घरी बसणार होती, पण गुड्डीताई बोलली की आम्ही मार्केटला चाललो आहे, तर तू पण चल, सो दॅट तुला मार्केटमधलं व्लॉग वगैरे करता येईल. तर हाय गुड्डीताई. हाय जीजू. तर सगळे रेडी आहेत. आणि आता बघूयात मार्केटमध्ये काय आहे ते, कसं काय ते सगळंच. लेट्स गो. 4 दिवसाची गोष्ट. एक दिवस बॉइलिंग करायला लागतं, त्याच्यानंतर कटे त्याच्यानंतर ड्रायरला टाकायला लागतं. लगेच होत नाही ते. 4 दिवस मग जेवून जाऊया का मग आई घेऊन. तर आता इथे आम्ही तळे बाजारात आलो आहे.
श्री भावाई इलेक्ट्रिकल्समध्ये आणि इकडे काजू फोडून वगैरे मिळतात. पण उद्या गुड्डीताई आणि जीजू जाणार आहेत घरी, तर गुड्डीताई आता काजू घेऊन आली पण त्यांना काय भेटले नाही, कारण की त्याला त्या प्रोसेसला जरा वेळ लागते. तर त्यामुळे ते काका बोलले की तरी पण 4-5 दिवस मिनिमम लागतात, पण आता ह्यांना अर्जंट बेसिसवर पाहिजे होते तर म्हणून नाही मिळाले. आणि तळे बाजारात आलेली आहे, इथे खूप खेप होणार आहे, मम्मीसोबत पण येणं होईलच, पण आता सध्या छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणून मी इकडे आलेले आहे. आता इथे उसाचा रस प्यायला थांबलो आहे आणि जीजू आणि गुड्डीताईसुद्धा आहे तिकडे. त्यांनी काजू दिले आहेत आणि आम्ही लोक राहणार आहोत, तर मग त्यानंतर मग मी येऊन त्यांचे काजू घेऊन जाणार आहे. तर थोडंसं ब्रेक घेतला आहे, उसाचा रस पिऊ आणि मग बाकीची जी उरलेली कामं आहेत ती करू. आता इथे आम्ही जिजूंचे एक फ्रेंड राहतात गडी तामनात, तिथे आलो आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान अळूचे पानं आहेत आणि सगळं असं सुकत घातलं आहे छान मस्त सिस्टमॅटिकली. तर जाऊयात आत, पाणी पिऊयात, खूप दम लागला आहे. कोणता खायचा आहे? सगळे खायचे आहेत. ओके. हा भाजी अजून 3 4 किती घ्यायचे? 5 म्हणजे आपल्याला भेटतील ना. 5 नाही 4 बोलला तुम्हाला. गाईज आंबा दिसतोय का तुम्हाला? म्हणजे एवढा जवळ आहे की असं हातातनं पण काढू शकतो. वरती पण आहेत ते बघा. कुठे? हा ते बघा. हो इथे पण आहेत मस्तच. आणि तिकडे बघा हे आपले काय बोलतात जॅक फ्रूट, किती मस्त आहे. खूप सिस्टमॅटिक घर आहे हे, तर मला खूप आवडलं घर. खूप छान असे खूप सारे फणस आहेत, अळूची पानं लावून ठेवली आहेत, सगळं मस्त छान असं सुकत घातलं आहे. किती मस्त घर आहे. गुड्डीताई आणि जीजू त्यांना गावी घरी घेऊन जाण्यासाठी फणस घ्यायला आलेत, तर ते पण किती छान आहेत बघा. आणि जी आंब्याचं झाड आहे ते तर इतकं जवळ आहे तो आंबा की तो पिकल्यावरती असा आरामात हातून पण असा खेचून आपण घेऊ शकतो असं लिटरली मस्त. पण जरा चढण होतं म्हणून मग अशी थोडासा धापा घालत आली आहे मी वरती, कारण की आमची ऑटो तिथे पार्क आहे आणि असं पूर्ण चालत यायचं आहे, सो म्हणून. पण खूप छान घर आहे, खूप मस्त. जिजूंचा हात पोचतोय तिकडे लिटरली. नाही गुड्डी त्याचा टच झाला, माझा पण टच झाला हात. पण किती मस्त. इकडे घर आहे त्यांचं आणि इकडे ते झाड आहे आणि झाडाला हा आंबा आहे. आणि असे हा आंबा नाही, खूप आंबे आहेत, खूप जास्त. इथे पण बघा. जिजू हे कोणाचं घर आहे? अतुल कदमचा रिलेटिव्ह, माझ्या मित्राचा रिलेटिव्ह. अच्छा, ऑफिसचा फ्रेंड ना? ऑफिसचा फ्रेंड. ओके. लास्ट टाइम पण आम्ही त्याच्याकडनंच फणस घेतलेले. हा ना. आता पण किती मस्त काढून ठेवलेत, अजून आणतात आहेत त्या काकी. पण मला ते बाहेर सुकवलंय ते पण खूप जास्त आवडलंय. सगळं छान मस्त सुकवून ठेवलंय. आवळा, कोकम, कांदे, खूप छान, खूप मस्त. A few moments later. जिजूंना धक्का मारायला लागतोय कारण की ऑटो आमची वर नाही जाते. बापरे ग बिचारी जिजू. नाही या लवकर, कुठे गेले? A few inches later. बिचारे जीजू. 2 hours later. हाय गाईज, दुपारचे किती वाजले? 1:40. आणि जीजू फूडी असल्यामुळे जीजूंनी मला विचारलं कि रात को चिकन खाएगी क्या? मैंने बोला चलेगा, क्यों नहीं. तो अभी हम चिकन खरीद रहे हैं. 2-3 चिकन सेंटर्स में हम लोग गए पर जीजू को नहीं मिला चिकन उधर. फाइनली
एक घर था, उसमें जीजू ने नॉक करके पूछा तो मिल रहा है, चिकन मिल रहा है। कितना किलो? 1.5 kg. गुड्डीताई इज प्युअर व्हेजिटेरियन, कुकामावशी इज प्युअर व्हेजिटेरियन. सो त्यांचं काय आहे जेवणाला आय डोंट नो. घरी अजून काय बनलं ते पण काही माहीत नाही आहे. फुल ऑन ऊन आहे आणि मस्त टॅनिंग सुरू झाली आहे. आणि आत्ता ह्या पुढचा प्लॅन असा असणार आहे की घरी जाऊन मस्त जेवणार, त्यानंतर नदीवर जाणार आहे. गुड्डीताई कालसुद्धा गेलेली, पण आज आपण जाणार आहे आणि तिकडे आपण ब्लॉग नक्कीच बनवणार आहे. घरी मी गाणी वाजवलेली नव्हती कारण की हां म्हणजे खूप लाऊड म्युझिकशी सगळ्यांना थोडा त्रास होतो. सो म्हणून स्पीकर आपण नदीवरती नेणार आहे आणि खूप मजा करणार आहे कारण की नदीवरती कोणच नसणार आहे, आजूबाजू लोकांना बिलकुल त्रास होणार नाही आहे. सो तेच आहे. आता अजूनपर्यंत आम्ही तळे बाजारातच आहोत. आता निघू, चिकन घेऊ आणि निघून जाऊ. भेटूयात थोड्या वेळात. A few hours later. अरे कोणी नाही बघू तर मावशीने हाय हाय बाय. मम्मी हाय. आता आपण कुठे चाललोय माहिती का? आपल्या बागेत. अच्छा, आणि हा मामाचा वाडा दाखवला का? हा मामाचा वाडा आहे गाईज. नाही दिसणार, वाईड अँगलवरती नाही आहे कॅमेरा, पण चला जाऊयात. छान असा दगडी रस्ता आहे. ओय लेफ्ट मारू, लेफ्ट 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 टर्न, लेफ्ट टर्न. तिकडे बघू नका, सरळ चला, सरळ चला, बघू नका. अरे माझी ग्रँड Guys, this is my OOTD, can't help. चलो, असं छान चढायचंय. विशू, हाऊस द स्पिरिट, हाऊस द जोश. झिरो स्पिरिट, झिरो. असं वाटतं ट्रेकिंगला आलोय. सगळे आपापल्याच धुंदीत. काजूचे बोंडू मिळतात आम्हाला. एक घे ना काहीतरी, मी काढते. दाखव मी. वाव, दाखव कुठे नाही, दाखव मग, दाखव. अरे वा. जर कोणाला बारीक व्हायचं असेल, गाव इज द बेस्ट प्लेस जिथे तुम्ही मस्त वेट लॉस करू शकता. एक तर एवढे रस्ते चुकतोय कारण की आमची गाईडच मागे आहे आणि आम्ही आमचे थकून जातोय. मग ती लेफ्ट राईट. अरे इथे नाही, अरे इथे नाही, इथे जायचं होतं. असं सगळं सुरू आहे. सध्या तरी असं मस्त ड्राय आहे. पावसाळा सुरू होईल तेव्हा मस्त भात लावणी वगैरे असेल. सध्या तरी सगळं सुखर आहे. पाठीमागे गँग बघ, दाखव गँग. 1 2 3 4 अजून येत आहेत. आणि आता आपण चाललोय आपल्या काजूच्या आणि आंब्याच्या बागेत. चलो, अजून तिकडे येत आहेत दोघी. हो, हळूहळू सगळेजण आपापल्या स्पीडने येत आहेत. हे आहे आपलं बाग. हे बाग खूप छान फुलणार आहे, खिळणार आहे, हसणार आहे. तर खूप छान होणार आहे पक्काच. काय? लाल चाफा. थांबा, लाल देव चाफा. वा मस्त. हे पण आपलंच आहे. हा, हे काय बाबाने लावलं. वा मस्त. आजी फक्त ह्या झाडाने मला दगा दिला, तो म्हणजे नारळाचे. हे एक आणि हे तरी थोडं वाढलं, पण हे वाढत नाही. त्याच्या जोडीला मागे हे वाढलं काजू. आणि आत्ता फेब्रुवारी पासून, चला पुढे, चला आपली झाड. फेब्रुवारी पासून प्रत्येक पानाला काजू होता. गुड्डी हे बघ काजू कुठे आहे? हिरवा आहे ना, काढा. भाजी टाकता एकदा चिकन मध्ये टाकता येतं. ए चिकन मध्ये नाही. ठीक आहे, पागल चांगले ते काढा ना. जिजूंना सगळं फरक एकदम इझी टू गेट मिळतात. दाखवा. वाह, चलो आगे चलो. अरे वाह,
अजून मम्मी बोलली अजून 3-4 वर्षांमध्ये खूप छान फळ या सगळ्या झाडांना येणार आहे. मग अपने ही आम की पेटी खाएंगे है कि नहीं. अपन को पेटी नहीं मंगाना पड़ेगा है कि नहीं. हा पहिला आंबा लागलेला आहे झाडाला. हे बघा, दाखव इथे पुढे. हे बघा, हे बघा. जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ. हा आपल्या झाडाला लागलेला पहिला आंबा आहे जो आपण मस्त देवाकडे ठेवणार आहे. आणि मम्मी बोलली आहे थोड्या काही वर्षांमध्ये सगळं झाड मस्त आंब्याने भरलेलं असू देत. हेच देवाचरणी प्रार्थना. नंतर मग आपण काही आमका बेटी हम गाएंगे किससे मंगाएंगे नाही गाईज. फुल घामाघूम झाली आहे. चला बघूया अजून काय काय कोणती कोणती झाडं मम्मीने लावलेली आहेत ती. हे केसर आंब्यांचं झाड आहे ना. 4 प्रकारचे आंबे. कोणते कोणते. केसर आहे, हापूस आहे आणि 2 वेगळेच काहीतरी आहेत, तोतापुरी टाईप आहेत वेगळे. ओके. 4 प्रकारचे आंबे आहेत. 16 काजूची झाड आहेत आणि 2. मम्मी म्हणजे तिकडे पण हे समोरचं पण. अरे वा. चलो गाईज 16 काजूची झाडं. नजर नका लावू आधीच सांगते, नाही तर मी ब्लॉग मध्ये काहीच नाही सांगणार कोणालाच. नाही नजर नाहीच लावणार, कोणाच काच लावेल. 16 काजूची झाडं, 4 आंब्यांची झाडं आणि इतर पण आहेतच 5-6 असे वेगळे आगळे वेगळे. हे सगळं आपलंच बाग आहे गाईज. येणाऱ्या वर्षात खूप खूप फळं या सगळ्या झाडांना लागणार आहेत. काजा काजी खूप आहे तिकडे. मस्त छान. मम्मी मम्मी खूप मस्त. मम्मी मम्मी खूप मस्त. पाडा काठीने हे करते ना. तिकडे त्या पिशवीत सर्वांनी रानमेवा जमा केलाय. खूप छान खूप छान. तू दाखव दीदीला दाखव. अरे वा. लगेच चेतन आहे खा. दाखव. खूप मस्त. बघा मम्मीच्या हातात आपल्याच झाडाचे काजू आणि आंबे. मावशी बघा काय करते तिकडे आस्वाद घेते. पाणी ब्रेक घेतलाय. हे आहे मामाचं घर, मामाची पाण्याची टाकी. आणि आता नुकतीच माहित नाही कोणी आणलंय हे जमा करून. ऑलरेडी होतं. अच्छा बाळामामाने मस्त रतांबे जमा करून आणले. किती मस्त आहे. आणि आता आम्ही पाणी ब्रेक घेतलाय. त्यानंतर जाणार आहोत नदीवर. आणि ती मामी. हाय. मम्मी आणि मामीचे गजाल्या चालू आहेत. गाव आता गजाली. ती बा काय सांगते, नदीत कोरोना घेऊन जाऊ नको, वरून पाणी येतं जास्त. माधू आमच्या आंघोळीला गेले, वरून पाणी चांगले गोटांगला परबांची गँग घेऊन गेले. मी फोटो टाकले. ती आहे आरती दीदी. ती आहे आरती दीदी आणि ती आहे महादू दीदी. आणि हा आहे शरद मामा. आणि आम्ही सगळे इकडे पाणी प्यायला थांबलेलो. तर आता छान मस्त पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे. आणि तुम्ही टॅन बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचा. आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या जवळपास जी नदी आहे, पाण्याची नदी तिकडे. कारण की द मेन पर्पज इज खूप कपडे आहेत, तर त्या नदीवरती अक्सर लोक कपडे धुवायला जातात. तर म्हणून आम्ही कपडे घेऊन जातोय तिकडे नदीवरती कपडे धुवायचे आहेत. आणि त्याचसोबत आम्ही पोहणार पण आहोत. लेट्स गो. आता आपण कुठे चाललोय? आम्ही आता नदीवरती चाललोय. आणि तिकडे जाऊन काय करणार आहे? आम्ही तिथे जाऊन मजा करणार, तिथे पोहणार पाण्यामध्ये. डुबकी मारणार. गोजिरी तू कुठे जाणार होता? वरती बघ, दीदीला सांग. नदी. चला जाऊ दे, असू दे. यांच्या हात धर का? त्या पोरी माझ्या जीवावर आल्या. चला
अगदी 5 मिनिटावरती ही असलेली आपल्या वाडीजवळील नदी आहे. तरी आज काहीच पाणी नाही आहे, कारण की गुड्डीताई 2 दिवस झाले येते आहे आणि ते आरडाओरडा सुरू आहे, कारण की सगळ्यांची मुलं ऐकत नाही आहेत, कोणीच ऐकत नाही आहे, सगळ्यांना पाण्यात डुबक्या मारायच्या आहेत. पण 4, 4:30 किंवा 5 हा जो टाईम आहे ना, तो भरतीचा टाईम असल्यामुळे जरा काळजी वाटते सर्वांना. पण हे बघा, तरी काहीच पाणी नाही आहे. मागच्या म्हणजे काल तरी बरंच पाणी होतं, पण आज तेवढंही नाही आहे. तर बघूयात, खूप गरम होत आहे, मस्त जाऊयात, भिजूयात यार खरंच. चलो मला नाही थांब. साडी पण वाट चालली आहे अजून. हे चला चला, ना तर तुम्ही वाट जाणार आता. हे चालू आहे कॅमेरा. स्लोमो घेता येईल मुद्रा. रिंग काढले नाही. काही तिकडनं सर्फचं पाणी येते आणि मी सर्फचं पाणी घेते आणि जिजू पण सर्फच्या पाण्यातच दिसतात. म्हणजे आम्हाला वाटतं आम्ही चांगलं पाणी घेतो, पण चांगलं पाणी घेत नाहीये. छान वाटतं. आम्ही साफ धुते. या मग इकडे डुबून काढतोय तर. हे बघ, हिला जोर आला. पाचीला जास्त जोर आला. मम्मी हाय. हा चलो चलो.